आता अवघे 3 ते 4 दिवस उरले आणि आपण सगळेजण सज्ज होणार आहोत ते 2024च्या स्वागतासाठी. मला खात्री आहे जसं जसं वर्ष सरतं तसं तसं आपल्याला नवीन वर्षाची उत्सुकता तर असतेच, पण आपण सरत्या वर्षात काही करू न शकणाऱ्या गोष्टी आपण पोस्टपोन करतो ते पुढच्या वर्षामध्ये. आणि मला खात्री आहे 2024 साठी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा काही ना काहीतरी संकल्प हा केलाच असेल. 2024 साठी मी सुद्धा काही संकल्प केलेत जे की प्रॅक्टिकली करण्यात मला सोपे जातील, सहज जातील, करून येणारं वर्ष माझ्यासाठी खूप छान पार पडेल यासाठी मी काही गोष्टी स्वतःसाठी ठरवल्या. म्हटलं माझ्या YouTube फॅमिली बरोबर त्या शेअर करूया, तुम्हाला सुद्धा नवीन काही आयडियाज मिळतील. आणि हो, तुम्ही काय काय संकल्प केलाय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी सुरभी भावे. सर्व भावे करावे या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनोभावे स्वागत करते. आणि हो, नुसता व्हिडिओ नका बघू, लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे. तर मंडळी 2024 साठी संकल्प क्रमांक पहिला, मी आता माझ्या मानसिक आरोग्याकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं असं ठरवलं. कसं होतं, दरवेळेला आपण बाह्य रूपाकडे जास्त लक्ष देतो असं मला वाटतं की मी कशी दिसतेय, किंवा जरा काही म्हणजे त्वचेवरती जरा काही ओरखडा आला, पिंपल झाले तर आपण त्याची इतकी काळजी घेतो, त्या काळजीमध्ये जास्त फोकस करतो. त्याच्यानंतर केसांकडे लक्ष दिलं जातं, ओव्हरऑल वजन नियंत्रित ठेवण्यासाठीचं लक्ष दिलं जातं, पण मानसिक आरोग्याकडे या सगळ्या धामधुमीमध्ये थोडं लक्ष कमी दिलं जातं. आणि म्हणूनच असणार आहे माझा पहिला संकल्प की मानसिक आरोग्याकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं. आता नेमकं काय करणार मी, तर काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला आपले अनेक मोठे मोठे आनंद मिळत असतात, तर त्याच्यावरती जास्त फोकस करणार. आता उदाहरणार्थ, मला माझ्या मुलीला सायकलिंग, म्हणजे मी जेव्हा सायकलिंग करते तेव्हा ती अशी मध्ये बसते आणि मला छान तिला फिरवायला खूप आवडतं. बिलीव्ह मी, त्या 5-10 मिनिटांमध्ये म्हणजे ती जे हसते किंवा तिला जो आनंद मिळतो ते बघून मला इतकं छान आणि फ्रेश वाटतं की मला प्रचंड ऊर्जा मिळते. त्याच्यामुळेच ज्या कुठल्या गोष्टी, ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील, वाचनातून आणून मिळेल ना, डान्स करून मिळत असेल, नुसतं झोप काढून मिळत असेल, 24 तासातले काही 10-15 मिनिटं हे स्वतःच्या आनंदासाठी द्यायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला मानसिक आरोग्य छान ठेवण्यासाठी त्याने मदत होईल. त्याचबरोबरीने मी मेडिटेशन पण सुरू करणार आहे. आता मी 5-1 मिनिटं करते, पण त्याचा कालावधी मला वाढवायचा आहे. दिवसभरात काय काय आपण केलं, आपल्या काही, कारण मेडिटेशन करताना आपल्याला इतके भरपूर विचार मनामध्ये येत असतात आणि एक पॉइंट असा येतो की आपण कम्प्लिटली शांत वाटायला लागतो. त्याच्यामुळे मेडिटेशन सुद्धा मी करणार आहे. त्याचबरोबरीने जर कुणाला असं वाटत असेल की आपलं मानसिक आरोग्य खरंच फारसं चांगलं नाहीये, तर मी मित्रमैत्रिणींना मी आवर्जून सांगेन, जे कोणी या बाबतीतले तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला जरूर घ्या. मानसिक सल्ला कुणाचा घेण्याने काहीही कमीपणा नाहीये त्याच्यात, उलट तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान होईल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे माझा पहिला आहे मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष केंद्रित करणं. संकल्प क्रमांक दुसरा, आर्थिक नियोजन. मंडळी, मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला ऑफकोर्स माझं सेव्हिंगवरती आणि या सगळ्यावरती खूप विश्वास आहे, पण कधी कधी असं होतं की आपण खर्च करत जातो आणि आपल्याला लक्षातच येत नाही की आपण किती खर्च केलाय. त्यासाठी मी पहिली एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे जे मी याच्या अगोदर खूप वर्ष करत होते, की जमा खर्च हा लिहायचा, त्याची डायरी मेंटेन करायची. तुम्हाला मजा सांगते, माझी आई हे गेले अनेक वर्ष करते. म्हणजे तुम्ही जर सांगितलं की 1999 मध्ये तुम्ही काय खर्च केला तर ती लगेच त्याची डायरी आणून ठेवू शकते. पण त्याच्यामुळे आर्थिक नियोजनासाठी खूप सोपं होऊन, म्हणजे मी कमवलं किती आणि माझा खर्च किती झाला ह्या गोष्टींमध्ये थोडंसं तारतम्य राहील मला स्वतःला. त्यामुळे मी रोज आता 2024 पासून जमा खर्च लिहायला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबरीने तज्ज्ञांच्या म्हणजे तज्ज्ञांच्या गायडन्स खालीच किंवा मार्गदर्शनाखालीच हे कुठे छान आर्थिक
इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण त्या करता येईल याचं सुद्धा मी माझं जे CA आहेत किंवा माझे जे ओळखीचे आहेत जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्या मदतीने सुद्धा मी छोट्या छोट्या गुंतवणुकी करायला सुरुवात करणार आहे, जे की ऑलरेडी आहे. आणखी मला थोडंसं काय म्हणूया आपण थोडंसं अजून जास्त इन्व्हेस्टमेंट ज्या काही करायच्या असतील त्याचंही मी नियोजन उत्तम पद्धतीने करणार आहे. त्यामुळे मला सगळ्यांना इन्क्लुडिंग हाऊसवाईफ मला तुम्हाला सगळ्यांना एक छोटासा सल्ला नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही तांदळाच्या डब्यात किंवा कुठे कुठे पैसे जे ठेवत असाल त्याच्यानंतर थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या ओळखीत जे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील त्यांना नक्की विचारा की छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा, 500 रुपयापासून सुरुवात करा, पण त्या नक्की तुम्हाला पुढे एखाद्या छान गोष्टींसाठी कामी येतील. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलंय तसं प्रत्येक वेळेला काही आपण खूप वाईट गोष्टींसाठीच प्रिपेअर्ड व्हायला पाहिजे असं नाही, खूप छान छान गोष्टींसाठी पण आपण प्रिपेअर्ड व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यांची अजून लग्न झालेली नसतील त्यांना त्याच्या पैशाने लग्न करता येणं हा एक गोल, किंवा सोलो ट्रिप्स करू शकता, फॅमिलीला घेऊन ट्रिप्सला जाऊ शकता. अशा पण गोष्टींसाठी मला कार घ्यायचं, घर घ्यायचं असेल त्या सुद्धा आपण पावलं उचलू शकतो. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीपासून बेबी स्टेप पासून सुरुवात करूया. आणि म्हणून माझा संकल्प क्रमांक दुसरा असणार आहे उत्तम आर्थिक नियोजन. संकल्प क्रमांक 3, थोडं महिन्यातून एखादा दिवस हा सोशल मीडियापासून डिटॉक्स करणं किंवा नो स्क्रीन डे. आता तुम्ही म्हणाल की तू तर टेलिव्हिजनच्या माध्यमामध्ये काम करतेस आणि तूच असं कसं सांगतेस, तर मी एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक आई सुद्धा आहे, एक मुलगी आहे, एक बायको आहे, सून आहे. तर अशा विविध आघाड्यांवरती आपण काम करत असताना आता आजकाल मला असं लक्षात यायला लागलंय की जास्तीत जास्त वेळ हा फोनमध्ये जातो माझा, स्क्रोल करण्यात जातोय. कधी कधी मी फोनवरती वाचतही असते, पण तरी सुद्धा मला माझ्या बाळाला जास्तीत जास्त वेळ देता यावा, माझ्या फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देता यावा, यासाठी मी हा संकल्प महिन्यातून एक दिवस हा नो स्क्रीन डे म्हणून मी करणार आहे. ज्यामध्ये मी कारण असं केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय आजकाल काही घरामध्ये म्हणजे ज्या गोष्टी लिटरली नवरा बायको समोरासमोर सोफ्यावरती बसून एकमेकांची चॅट करत असतात आणि हे अत्यंत घातक आहे. मला खात्री आहे नो स्क्रीन डे जेव्हा केव्हा तुम्ही कराल त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की अरे चा याही काही करायच्या गोष्टी आहेत. नवीन नवीन स्किल्स शिकू शकतात त्या एका दिवशी. कोणी ड्रायव्हिंग शिकू शकतं, कोणी ड्रॉइंग, काय वाटेल ते करू शकतो, कारण आपल्याकडे पूर्णपणे 24 तास हे आपले मोकळे राहणार आहे. आणि 11:30 नंतर, रात्री 11:30 नंतर फोनचा वापर करणार नाही, कारण म्हणजेच 11:30 ते 6:30 पर्यंत एक उत्तम झोप होऊ शकते. आणि मलाच माझ्यातले बदल घडवायचे आहेत, म्हणून माझा हा संकल्प क्रमांक 3 सोशल मीडिया डिटॉक्स महिन्यातून एकदा किंवा नो स्क्रीन डे. संकल्प क्रमांक 4 हेल्दी लाईफस्टाईल अवलंबणे. हा शब्द आठवत नव्हता मला, अवलंबणे, पण ठीक आहे. एक्झिक्युशन ऑफ हेल्दी लाईफस्टाईल. तर माझ्यापुरतं बोलायचं झालं तर सध्या माझं एक नाटक सुरू आहे, एक सिरियल सुरू आहे, त्यात घरात वेळ, असं सगळी तारेवरची कसरत सुरू आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मला स्वतःला असं कुठेतरी वाटतंय की मला असं स्वतःला कुठेतरी वाटतंय की मी माझी लाईफस्टाईल ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड करून ठेवली. म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खायचं किंवा जे मिळेल ते खायचं, तर असं न करता आता खाण्यापिण्याच्या दृष्टीने, कारण मला डायबेटीज आहे आणि मी त्याच्याकडे भरपूर दुर्लक्ष माझं होत आहे कामाच्या व्यस्ततेमुळे, पण ते आता करायचं नाही असं मी ठरवलंय. माझ्यासारख्या अशा अनेक जणी आहेत किंवा अनेक जण आहेत की जे ऑफिस टायमिंग आणि ह्या किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीजमध्ये आपल्या ट्रॅव्हलिंगमध्येच इतका वेळ निघून जातो की आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल नुसता विचार जरी आला तरी दमायला होतो. पण आता असं न करता, कारण दुर्दैवाने आजकाल खूप अशा गोष्टी ऐकायला मिळतात की 25 वर्षाचा मुलगा, 35 वर्षांची स्त्री असे गेले, म्हणजे देवाघरी गेले वगैरे वगैरे. आणि मग मुद्दा उपस्थित राहतो की एवढी सगळी धावपळ करायची ती कशासाठी करायची, म्हणजे असं म्हणतात ना की कशासाठी, पोटासाठी. तर पोटासाठीच करायचं असेल तर मग हेल्दी लाईफस्टाईलही एक अवलंबायला हवी असं मला स्वतःला पर्सनली वाटतं. आणि त्याची सुरुवातही माझी हळूहळू होतीये की थोडंसं, जसं मी मगाशी माझ्या पहिल्या मुद्द्याकडेच म्हटलं की मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा एक छान बॅलन्स मला सांगायचा आहे.
तर मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीला अगदी अग्री कराल की आपल्याला सगळ्यांनाच हेल्दी लाईफस्टाईल अवलंबण्याची गरज आहे. कारण आजूबाजूला इतक्या काय काय गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याचा नकळतपणे आपल्यावरती सुद्धा तितकाच खोलवरती परिणाम होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्वतःकडे स्वतःकडे लक्ष द्यायची पण तितकीच जास्त गरज आहे. तर सगळ्या गोष्टी मला वाटतं आणि याचा फायदा आपल्या कामामध्ये होईल. इट्स अ विशियस सर्कल की आपण तब्येतीकडे लक्ष देत नाही म्हणून आपल्या कामावरती परिणाम होतो, कामावरती परिणाम होतो म्हणून तब्येतीकडे लक्ष देता येत नाही. तर हे चक्र जे आहे दुष्ट चक्र ते मला काढून टाकायचं आहे. आणि म्हणून मला एक छान हेल्दी लाईफस्टाईल की वेळेत जेवण, वेळेत खाणं, वेळेत झोपणं, आपल्या माणसांसाठी वेळ देणं, आपल्याला स्वतःला वेळ देणं, ही 5 सूत्र मी जरी अवलंबली तरी सुद्धा हे सगळं हेल्दी लाईफस्टाईलमध्येच येईल. आणि तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलमध्ये अजून काय काय बदल करणार आहात, जेणेकरून मला पण त्यांनी काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि मी सुद्धा ते बदल माझ्यात करू शकते. आणि संकल्प क्रमांक 5, वर्क लाईफ आणि फॅमिली हे बॅलन्स करणं. आता तुम्ही म्हणाल की बॅलन्स करणं म्हणजे काय, फॅमिलीसाठीच तर आम्ही काम करतो वगैरे वगैरे. तर नुकतंच माझ्या नाटकाचा 8 दिवसांचा दौरा झाला. माझं बाळ 8 दिवस तिच्या बाबांसोबत होतं आणि अर्थातच माझी आई आली होती वगैरे सगळ्या गोष्टी मागे. आणि म्हणून एक सिरियल, एक नाटक आता सुरू असताना मला आता एक फिल्म पण आली होती, अजून काही सिरियल झालं होतं, पण त्याला मी चक्क नाही म्हटलं. याचं कारण की मला माझ्या मुलीसाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे. तर त्याची सुरुवात मी केली. काम थांबवायचं नाहीये किंवा काम करायचंच नाही असं करायचं नाही, पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा कामातून थोडासा वेळ बाजूला काढून आपल्या प्रियजनांबरोबर तो जर का वेळ घालवला तर मेंदूमध्ये छान छान हॉर्मोन सिक्रेट होतात आणि आपण छान छान राहायला लागतो. आणि म्हणून इतकं धकाधकीचं आयुष्य आहे सगळ्यांचंच, पण त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढायचा, स्वतःच्या फॅमिलीसाठी वेळ काढायचा. हा आहे माझा संकल्प क्रमांक 5, वर्क लाईफ आणि फॅमिली हे बॅलन्स कर. सो हे होते माझे 5 संकल्प 2024 साठीचे. तुम्ही काय काय करणार आहात ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कितपत आवडला हेही मला सांगा. आणि 2023 मध्ये सगळ्यात छान झालेली गोष्ट म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण आपली यूट्यूब फॅमिली तयार करणं किंवा आपली यूट्यूब फॅमिलीला 350च्या टप्प्यावरती येऊन पोहोचले त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. त्या सगळ्यांप्रती माझी अत्यंत ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञता. तर आजचा हा व्हिडिओ होता 2023 सालचा शेवटचा व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओत भेटूया पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम मानसिक आरोग्याचे, उत्तम शारीरिक आरोग्याचे, आर्थिक नियोजनाचे आणि वर्क आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करण्याचे जाओ, ह्याच स्वामींच्या चरणी प्रार्थना. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत टाटा, लव्ह यू आणि हॅपी न्यू इयर.